कशी पब्लिक कसं काम भाई नाच लागतो ना घरच्या गाड्याच्या होत्या बघाया त्याला किती हो भीड होता हो बैल साऱ्यांच्या पुढे काम तसं लई होता वगड जोडीनं आपल्या घेतलाय लीड मोठी बात केली जाताना वाट बघत होत ते आलेले आहेत साहेब पब्लिक का ऐकणार नाही का जाम आराम भेटले बाईला जाम आराम भेटले कुछ तो होगा 100%। सेमीचा तरारा सव्वा तासाने सेमीला मॅच कुठली लाईव्ह वाले लक्षात घ्या ड्रोनचाच निकाल घ्या कॅमेऱ्यावरती निकाल दाखवू नका कोण होतोय पहिला दावेदार फॉर्च्युनर गाडीसाठी पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या पळतात आणि बाजी मारली छोट्या आळेवर गाड्या वळ्या साडेगाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला 3 सुटला आणि 3 मध्ये 1 बाद झाला फॉर्च्युनर गाडीसाठी पात्र अतिशय सुंदर परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली का कुणाच्या आद्यात नव्हता मध्यात नव्हता मागणं येऊन फॉर्च्युनर साठी पात्र झाला का आणि सज्जाची गाडी आजूबाजूला
निकाल दिला नाही बोलता, पण तरी पण 100% मथुरची गाडी लागली. 100% पुढे होती गाडी. परसादाने फोन केला आता, पण तुझं लाईव्हला नाव घेतला बघा. आता मला पण नाही काय माहीत, मी मथुर जवळ होतो, समजेल नंतर. आता मस्त सगळे बसलं बघा कसं कायदेशीर. 3 वेळेला स्टेजवर भाई, 3 वेळेला स्टेजवर बोलवला. एकदा परसादाने फोन केला, नंतर 2 वेळेला जे नाव घेतले जा स्टेजवर. तरुण सवी पण आलं, तेच बोललं. ऐकला नाही, पण आता परत एकदा घेतला तर मी स्वतःहून चालले. बघू काय विषय. बक्क्याडावर नाही गेलो स्टेजवर, जाऊन दे शूट करू. विषय कोणचा आहे?
5 काढायचे. बघू आता कोण निघतो आणि कोण नाही. नाही एंट्रीची मी शूट नाही घेतली. पहिलं खाली येत होती शूट नाही घेऊ शकतो. बकासूर भेटला आणि त्याच्यासोबत दादा सरकार पहिला बैलगाडी स्पीड अंतरंग गाडी टाकला क्रमांक 1 दुसऱ्या सेमीत ज्यांचं ऑब्जेक्शन आहे ती 1 नंबर तासाला, दुसऱ्या सेमीत 2चं ऑब्जेक्शन आहे ती 1 नंबर तासाला गाडी आहे. फायनल साठी तास क्रमांक 2
ज्योतिर्लिंग प्रसन्न चैतन्य पुष्पराज फॅन्स क्लब माधवमुठी, राजेंद्र यशवंत भारते, रवींद्र यशवंत भारते माधवमुठी यांचा पुष्पराज आणि मथुर. फायनल साठी तास क्रमांक 3 दुसरा सेमी 5 मधले अध्यक्ष बार असंच का काय फक्त एक तास कलगाराचे आहे. आता फायनलचा पेरा आहे आणि मी खरं सांगू ना आवडला. आता आदत दुसरा कुठल्या सेमी नाही, कुठल्या गटा नाही, कुठला बैल कुठं आहे, काय काय काही समजलं नाही. प्लस तिकडं कुत्र्यांच्या शर्ती, प्लस घोड्यांच्या नाही त्या बैलांच्या रास कमी होता एकाच दिवशी. पण भाई खरं सांगू आमच्या पोरांना पण जेन्युनली ना आवडला अड्डा. कारण की खरंच काहीच समजत नव्हतं. कोण कधी येतो ना काय बघा. आता फक्त 9:30 वाजता 1 तास काढायचा आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या मार्गाला घरी ब्लॉग एंड करू. मग ऐका बक्कासूर मला गे मथुर मला गे कुठली तरी एक गाडी होती. बघा कसा कार्यक्रम कवा आल्या मग कसा वाटतं आता मथुर येईल जरा टायमान रील्स बनवल्या का नाही हा ना नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे उद्या लॉजिक आहे मोठी बात केली दादांनी आले भाई वापस
फॉर्च्युनरचा खेळ केला सुट्ट्यासाठी रेडी जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर आपला बैल शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर बैल शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर आपला बैल शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर निकाल बघू निकाल जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर आपला बैल शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर बैल शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर आपला बैल शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर बघा
भाई कडकडीने मारली कल्टी, कारण की जाम झाला आता, जाम म्हणजे ओर झाला मैदान ना, खरंच जाम अति झाला. सेमीला ना फायनलला मजा आली आणि जसा फायनल झाली मी थोडा शूट केला, मला जेवढा जमल तेवढा. गाडी बघ झोपले ना गाडी बराच का. आठला जेवण थांबले ना, 12 वाजल्या, जाम टाइम झाला म्हणून कडकडीने निघलो आणि निकाल विकाल काही बघित नाही, थांबलो. जाम जाम माखल्या, जाम अवतार जाम खराब झाले, जाम खराब. आणि आता आम्हाला जेवायला भेटल नाही भेटल याचा भरोसा नाही. त्याच्यामुळं आम्ही पटापट गाडीजवळ आलो. बाबा बाबा आवडा सुख, आवडा सुख जिंदगी में. कोण जिंकला मी नाही. तू कितीला 8ला आला का? नाही बाय, येशील का परत? नाही बाबा, आमची जिरली ना. स्टार्टिंग लावलं नाही मी नाही बाई मस्त. हा आता जांभर वाटत जाता कधी, आंघोळ धावता कधी.